नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रणित किंबारी आणि आमचं मुलांचा असं अचानक प्लॅन झाला आहे की त्र्यंबकेश्वरला जायचं देवदर्शनासाठी. आता सगळेजण तयार होत आहेत. आता वाजलेत, दिसतंय का तुम्हाला, 4:22. 4चं ठरलेलं, 4:22 झालेत. अजून आता पत्ता एकाचा पण नाही. सगळ्यात लेट तर मीच केलंय. आता बघूया. तर आमच्यामधला एक मित्र आहे, राज पाटील म्हणून. तर तो जास्त भडकलाय कारण कोणी टायमावर आलं नाही म्हणून. आता तो आल्यावर सगळ्यांची बरोबर परीक्षा घेईन की एवढं लेट, कारण तो पण बरोबर आहे त्याचं की तो 2 वाजता आलाय कामावरून. तर मग एवढं लेट झालं सगळ्यांना, ते पण बरोबर आहे त्याचं. पण थोडंफार मागे पुढे चालतं. आता बघूया, पुढचे रिएक्शन मी तुम्हाला कंटिन्यू करतोच. माझ्या त्या मित्राची आगमन तर झालेलं आहे, राज पाटील म्हणून. बिचारा ब्रो 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 ऐक ब्रो, नॉनव्हेज शब्द नको आहेत आपल्याला, ब्लॉग टाकायचा हा. कट कट कट. अजून एकच सप्ताह नाही हा? इकडे 2 वाजता झोपून 3 वाजता उठून हा टायमावर बरोबर. बाहेर येतो माणूस. आधी ब्रो मी हे बोललेलो हा? आहे की त्यांना. किती वाजले आता? आता 4:26 झालेत. हा 4:26 वाजता किती झाले? अरे काय बोलावं माणसाला, अर्धा तास, नाही बरोबर आहे, 40 बरोबर मिनिटं आहे. लेट झालाय माणूस. 40 मिनिटात किती माझी अर्धी झोप होईल अजून. हा बरोबर. चल चल, तू आता काय करणार? मग काय करतो गावात तिकडे आता? तो गाडी. येईल तो बाहेर जाऊ. लवकर जरा ब्लॉग कोणतं आहे. जरा 2 मिनिटं थांबा. तर हे बघा, अजून तो बाथरूम मध्ये हा, इच्छा गावात बघा, लाईट बंद केली आता ना. आमचे राजभाऊ जाम भडकलेत खूप, जे क्लिप मध्ये नाही घेऊ शकत मी, पण तरी पण. आणि आम्ही जाणार आहेत ह्या क्रेटामध्ये 5797. काळा घोडा. हा ब्रो, काळा घोडा आईच्या गावात. कालच मित्रांनी धुवून आणली मस्त गाडी. आणि सध्या म्हणजे किती, 1-1.5 आठवडा पहिलेच आपल्या भावाने PPF केलाय. कोणाला PPF वगैरे करायचा असेल मला कमेंट करा, मी तुम्हाला सजेशन देईन. बुडबुड बुडबुड बुडबुड. 3ऱ्याची एंट्री झालेली आहे बघा. याचं नाव यश अजब सिंग पाटील. बुडबुड बुडबुड. दंगल दंगल. तिकडे पण आलाय, पाऊस आलाय. पण हिला बोल ना काहीतरी खोटायला बघ. गाडी खोलून काय करायचं? बसू फिरते घेऊ. हे सिरी वरून डायरेक्ट चालू करू. काय बोललेला तो प्रसाद? 3:55 बोलतो मी, आंघोळ करून काय बोललो. घे शपथ होतो होते. मी परत शपथ घे. हा बोलतो येतो बोलतो. खिडकी दाखवतो का? खिडकी दाखवतो. हा दाखवली दाखवली. दाखवली ना? हा. त्या खिडकीवर तुम्ही बघितलं ना आता? बोचा पुसत होता. त्याला 3 वाजता किती, 3:54. 3:55. हा 3:55 तो बोललेला की आंघोळ करून रेडी आहे ना. तुम्ही आता खिडकीमध्ये बघितलं ना, अजून डोकत पुसत होता. काय माझे शब्द नाही रे, तू ब्लॉग चालू आहे का, बोलू नाही शकत रे. समजतं का? Stupid. 3+ नाही. मग नाही नाही. मी काय बोलतो, गाडीत फुल आम्ही गाडीत बसतो, पाऊस चालू आहे आणि चाबी द्या, आम्ही निघतो. हा तू झोप. तुझं घाल तुझी. 18+. आता गाडी खोलली. गाडी, तुम्ही गाडीचा लुक बघा यार, काय वाटतंय. आमच्या इथे छत्रीवरून भांडण, कोण जायला आणायला कोण नाही. बघतो तो बघा, मजदूर बघा. 8-10ची ट्रेन पकडायला. पुढे बसला. मेरा चार चला. काय काय करायला लागतं, आयचा पोहोचवता नाही. ठेव ठेव.
निघतो माझा शोध. गाडीत मेले असतात मग. मग अजून लवकर उठ ना. एवढं कमीत कमी ना सांगत जा रे. लाईट लाव रे Late मच्छी, होणार आहे. लाईट लाव ना. आतल्या light ला? लाईट अशी लाव. हा. जरा एक पद्धत ठेव लावड्या जरा सांगायची. अरे तुझ्या आता आम्हीच्या ब्रो थांब जरा. आता आम्ही चौघ मी याला निघालोय. बोलतो ना, भेंचो तरी 5 वाजता. लावड्या मी 2 ला आपण झोपून 5 वाजता 3 ला निघू. उठलो. काय बोलतो यश लवड्या लेट होऊ आपण. तू काय आरएनडी करतोय अरे गंडी. आता बघूया. तुझी ना तुला एवढं श्राप देतो रे मी. तुझी अशी गाळ लागेल ना एक दिवस अशी, म्हणजे तुला तिकडून निघू पण नाही शकणार माहितीये का चालू मच्छी? गाडीत हागायला यायला तुला पाहिजे. एवढा श्राप देतो ना तुला मी, तुला डायरेक्ट माझी आठवण येईल या आयुष्यावर. हा रे कोणतरी बोललेला मला कोणतरी काय टायमामुळे गाळ लागेल. अरे तू जा ना मग तिथे. गाडी घेतो ना तिथे. कुठे माझ बघितलं का माझ? ब्रो क्रेटा, क्रेटा बोलते क्रेटा. शांता किसी को नहीं सुनता. बघ ती शांता झोपला आमचा. शँटा उठला. मी तर बोलतो तुम्ही ब्रो एवढं संताला ना सांगितलं पाहिजे रे. हा अरे ब्रो तुमच्या शपथ. पोरामुळे हा 1-1 तास आमची लागते. तुला गेट बेट उघडून ठेवला आहे. मग हो मग घे. तू तिकडे गांडू. अरे मी तर बोलतोच आहे ना वरती चला. हे ऐकलं नाही. आता तिसऱ्याला घ्यायला चाललोय पण हे इथं- चौथ्याला माझा शोध. हा, चौथ्याला गणित जरा पाचव्याला. ब्रो. पाचवा पाचवा ब्रो. पाचवा ना लावडे. अरे पण बघितलं. ओके ना. ओके, चल काहीच चल नाही. जाऊ दे मागे. घातलंय का चष्मा? एवढ्या अंतराचा. ब्रो तो चष्मा दे त्याला. मला ब्लॉग आहे ना एवढे बीप टाकायला लागणार ब्लॉग मध्ये. एकदम जाऊ. हा. आता आपण बघतो. डायरेक्ट रेन डान्स. ये घरी बिस्किट बाकी चूर. त्या दिवशी कोण होतं रे? राज कोणी ये जो गरीब होय ना. अरे यार तो पत्या होता वाटतं. राज जरा हे करू लाग. दरवाजा लावून टाक. लावा ना लावून. भात नाही उतर. हे बघा, आमची अशी भांडणं होतात म्हणजे ह्याच्यामध्ये हा. किती कॉन्फिडन्स उतर रे. हा ना. तुला एसी जास्त हवाय का? नाही रे बाबा. तुला एसी बीसी नको असेल ना तोतल्या गाडीच्या बाहेर उतर. गवारे घेऊन हे माहिती आहे तुम्हाला? शॉल बिल घेऊन यायचं ना लवकर. हा ती बॅग आहे झाटोपटून आणले. तू लॅपटॉप चालू कर ना गरम करत बस. हे कर ना तिकडचं खाली कर. अरे हा ब्रो हे हा हे बघ हा पण फीचर्स तुम्हाला माहिती आहे तिची बघणारी पब्लिक ये घरी बसला. तुला काय माहिती आहे का? नाही हो दादा बघायला सांगितलं. अरे नाही दादा बघायला हे सांगितलं. ती माहिती आहे तो रे, ती हलका बाई घेतो रे माहिती आहे ना? आज साडी घालून कशी स्कूटी चालवायची तशी आहे ती. खाली लोकांचे कमेंट्स, अरे बापरे. मला माहितच नव्हतं. तिची व्हिडिओ बघितली नसती तर गाडीत नसती चालवायला लागली. साडी घालून. बोला गणपती बाप्पा. मोरया. चाललोय आम्ही पाटलाला घ्यायला. हा आता पाचवा येतोय. पाचवा येतोय कमिंग. पाचवाचे जवळपास 4 वाजल्यापासून नाही सॉरी 3:30 पासून तो 2 तास संडासला गेलाय. हा, आता तिसरा चाललेला थांबवला. तो पण आम्ही त्या बोचत बुच्चन घातलं. शिरे काय पण बोलतो. हा ना. मी नाही त्यातला मम्मी. नाही त्यांनी तोंडावर फोन केला मी नाही. आई जवळ 4 फोन केले. अरे राड आंघोळ करता करता कस काय उचलू मी लवड्या. काय करूया काय करूया. बापरे. बीप, बीप. घे 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 त्याला. हा? संजय चालू दत्त, आहे. संजय दत्त. जय काल माका. ची पूर्ण कोणतीही ट्रिप असू दे सगळ्या तिकडनं ट्रिप आमच्या टाकी नाही कंटिन्यू होतात. नाही नाही टाकी टाकी नाही. नाही टाकी नाही. हे. चल हा, टाक. मी हिस्ट्री सांगतो. आम्ही ना जेव्हा लहान होतो ना तेव्हा आम्ही सायकल चालवायचो. तर आम्ही ना सायकल चालवत चालवत ना असं एक मोठा राऊंड मारायचो. तर आम्ही इकडे यायचो मुतायला फक्त. तिकडून आम्ही कंटिन्यू करायचो आमचा हा. सर्कल. आम्ही आता परत तिकडे जाणार, तिकडे मुतणार आणि परत तिकडे हा जाणार. परत तिकडनं जाणार. कोणती ब्रो आपण कोणती पण ट्रिप बोल. हा ब्रो कोणती? कुठली बदलावर मध्ये बदलावर मध्ये पण हा. चालेल पण तिकडनं सुरू होणार ती. तिकडनं सुरू हा. होतं. मच्छीला गॅरेजला जायचंय. हा. एकदम उतरून जाऊ. एकदम उतरून जाऊ. आता पुढे कंटिन्यू करतो. चॅनल मध्ये गेले. बघितलंय की म्हणजे किती वाजत ब्रो आता. बघ ना आवड. 5 पण लावड्या लाव ना काय गॉगलला. लावतो?
आई काय लावलं. बाबा. 5:56 म्हणजे सकाळच्या 5:56 गॉगल लावते. नाही ते बाहेर बघा अख्खा अंधार आहे. थोडं बोलत सगळं झालं का? संध्याकाळचे 6 वाजले. नो, आता आपण कुठे आहेत रे? कसारा घाटाच्या सुरुवातीलाच बाबाचा ढाबा आहे. तर तिथे आम्ही नाश्ता करायला थांबलोय. तर इथे आम्ही बाहेर आलो तर हा नजारा बघा. तुम्ही बघतच राहता. बघायचं काम करा तुम्ही. हे बघा हे 2 मासे बाहेर आलेत. एक पापलेट एक सुरमई. हा एक बोंबील एक सुरमई. आमचा नाश्ता चालू झालेला आहे पोरं. अजून अनिकेतचा आला अनिकेतचा पण आला, प्रसादचा पण आला. राजचं काय आहे ब्रो वडा काय वडापाव. वडा आमचे चौघांचे मसाला डोसे आहेत. मसाला डोसा म्हणजे हा इथला आपला बाबा ढाबाचा चांगला फेमस आहे. बघूया आता. आमचा टी टाइम झालेला आहे. कॉफी टाईप. हा कॉफी टाइम. बघताय बघत राहा. असंच कंटिन्यू पुढे ब्लॉग चालू राहील. बंद कसा करायचा? तर मित्रांनो आम्ही परत पोहोचलो आता त्र्यंबकेश्वरला. जिरली आमची जिरली आता. पूर्ण जिरली आहे. जिरली पाण्याच्या अशा दाखव जरा पाण्यात. या 3 आहेत अजून पुढे पण माटले आहेत. आता काही लोक तर असं बोलतात की ह्या लाईन मध्ये उभे नका राहू, पुढे अजून 10 लाईन आहेत म्हणजे मिक्स होऊन दर्शन ते बोलतात होईल नाही होणार काय सांगू शकत नाही. एक जण तर आम्हाला बोलतो की भाई आज तर होणारच नाही दर्शन. म्हणजे आधीच फोप्सच घालवत आहेत. अर्धी लोक तर अशीच बाहेर निघून चालली आहेत सगळी की आज होणार नाही आज होणार नाही. अपडेट देत राहू आम्ही तुम्हाला. पुढे लाईन बघा. ही लाईन म्हणून मागे गर्दी बघा. कोण कुठं घुसतोय काय कुठं घुसतोय काय समजत नाही. मित्रांनो ते दिसतंय का तुम्हाला चेंगरा चेंगरे बघा निघलो. माणसाने नक्की दर्शन करायला यावं की म्हणजे चेंगरा चेंगरी करायला यावं. चलते रहो भैया चलते रहो. बोल बम आगे बढ़ो. बोल बम बोल बम. बाहेरच्या देशात बाहेरच्या राष्ट्रातली. हा 5%. मी दाखवतो ही लाईन ना ही लाईन हा ही 5% छोटी आहे का एकदम छोटी आहे एकदम छोटी आहे. ही 5% लाईन आहे. मी तुम्हाला प्रूव्ह दाखवतो गाईज. कोणी विचारलं दर्शन घेतलं का हा म्हणे. ही लाईन बघा. रात्रपासून काय बोलतो हा रात्र जरा जास्त झालं रे. आता बघा माझ्याकडे आहेत व्हिडिओ मी तुम्हाला पुढे ते कंटिन्यू करतो. तुम्हाला तुमच्या ब्लॉग्स मध्ये मी त्या क्लिप्स पाठवतो. हा चालेल Clips. जिरली आता जिरत आली. बाहेर येत आहेत मदत जिरली आमची. ए साईड चल साईड साईड चल ए साईड चल सर्वांना ए साईड चल ए कामे बघ उधर साईड चल. एक लाईन पासून 2 केली 3 केली 4 केली. बोलतो आपल्याकडे काहीतरी पाहिजे रे व्हॉलेंटियर. नाही नाही पोलीस शेवटी एकदम पोलीस तिथून सुद्धा 4 तास मध्ये साईड चल काय बे तर बोललो साईडला आणि पाच कुसवला असतं ना एखाद्या. ऐक ना कुठपर्यंत गेलं बघायचंय का तुला. हे मंदिर आहे इथून 2 ते 3 तास कमीत कमी. हे मंदिर आहे इथून 2 ते 3 तास कमीत कमी. आता ही लाईन बघा ही दुसरी लाईन आहे. याच्या टोकाला गेलो काय आणि ते व्हीआयपी पासचं काय बोलले. मी पोलिसांसोबत VIP आहे 2,500 रुपयाला. हा हे बघ मी काय बोलतो काय
बच्ची स्पॉन्सर बाबा पण हे दाखव नाही ही तिसरी लाईन बाबा 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 ही बघ लांबी पण बघ जाऊ तू दाखव तर इकडे दाखव. आमची पण जिरली आहे इकडे पण यांची पण जिरली आहे. ही आमची तर जिरली एक लाईन आहे बघ आता यांची तोंड पण बघून घ्या. बघितलं आम्ही त्या साईडला पण एक त्या साईडला झालेलं आहे आमचं. गाईज मत म्हणजे एकदम छान दर्शन झालं. हा लिटरली सांगतो 15-20 मिनिटं आम्ही निघालो बाहेर. कसं झालं काय झालं सांगू नाही शकत. कारण आतमध्ये फोन अलाउड नव्हता तर काय रेकॉर्ड पण नव्हतं करू पण नाही शकत. करता आलं. मी आणि आमचे सोर्सेस पण नाही सांगू शकत. हा तुम्ही आम्हाला आतमध्ये घेतली दर्शन खूप मोठा विषय. थँक्यू जादू हा धूप 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 काय धूप. आपलं त्र्यंबक तर झालेलं आहे आता. म्हणजे मुलांचा प्लॅन परत आहे की वणीला जाऊया. हा तर अजून आता आलोच आहे तर हा लगे हा तो वणी के दर्शन. पण मग आता वणीचं दर्शन करायला चाललोय. आता चाललोय गाडीच्या पार्किंग इथे. बघूया तिकडे कुठे काय सेटिंग लागते का. हा सेटिंग म्हणजे ती जरा आमची वेगळीच सेटिंग. वेगळी सेटिंग आहे असं काय गैरसमज नका हा करू. ते रिव्हील करण्यासारखं पण नाहीये म्हणून आम्ही काय ते रिव्हील पण नाही करत. तर पुढे कंटिन्यू करत राहतो आम्ही. भेटूया वणीला आता. मी जातोय तुम्ही या तुम्ही काय आलोय आता एवढं काय पंचवटीला आलोय दुसरं खायला निकल. हा नाशिक नाशिक ना भो पुढे नुसतं बघा. आज आहे तर रस्ता हा आता परत परतीचा प्रवास चालू झालाय. परतीच्या प्रवासात आम्हाला एक सुंदर डोंगर दिसले ब्रो. डोंगर हा डोंगर आता आम्ही म्हणजे थोडासा छोटासा ट्रेक आहे तो आम्ही दाखवतो तुम्हाला. असं डोंगर तर हा बघा ह्या डोंगरावरती जाणार आम्ही. रस्ता इकडनं आहे. आम्ही आमच्या मित्राला तिथं लावायला सांगितली गाडी. त्या नालायकांनी डायरेक्ट पार त्या तिकडे लावली. हा त्याला चालायचा कंटाळा आहे. म्हणून काय होणार. हे बघा ही ती तुम्हाला बोलून ती छोटी ट्रॅक जवळपास किती असेल माझी 70 डिग्री 75 डिग्री आहे. वरती गेल्यावर परत मी करतो चालू. फायनली आम्ही वरती पोहोचलेलो आहे. पावसाची सुसाटवारे. इथून म्हणजे आपली गाडी दिसते बघा. क्रेटा एअरलाईन. हा